चला मॅचला आपण सुरुवात करायची आहे. धन्यवाद निखिलजी ठोंबरे, त्यांचा आवाज आपण देखील ऐकलात. आणि मॅच आता मात्र दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच. एका बाजूला साई श्रद्धा गुरवली त्यांच्या अगेन्स्ट मोहिली संघ. हो, पहिला चेंडूवरती ब्लास्ट, अतिशय सुरेख फटका. मी चेंडूच्या मिरिट पर्यंत येण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. रोशन अंबारे गोलंदाजी ट्रॅकवरती. अपील 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 केली जाते, परंतु अपील पंचांनी फेटाळून लावले. हा डॉट चेंडू येते आणि चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते रोशन अंबारेच्या माध्यमातून. चेतन पाळ आणि निनाद धुमाल एवन जोडी या ठिकाणी मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगली आक्रमकता दाखवली जाते मधाच्या आतमध्ये. हो, क्या बात आहे. इथे मात्र इम्प्रेसिव्ह फटका. अगदी लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत, दफेकी करतील. तत्पर या 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण होत आहेत. इथे मात्र थोडासा बॅकअपचा खरा प्रदर्शन पाहायला मिळतो आणि धावाची संधी असेल. हो, इथे मात्र नॉट आउट घोषित केला पंचांनी. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दोन्ही बाजूने या ठिकाणी मात्र पुनश्च संधी होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती स्थगित आहे. हो, फुल टॉस चेंडू, इम्प्रेसिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू फरार झालाय, सीमारेषा पार, दणदणीत खडखडीत चौकार. हो, इम्प्रेसिव्ह फटका, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हा चेंडू देखील येतोय. डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. हो, बाटशी येणार आहे. शॉर्ट थर्ड मारला क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिटची संधी होती, परंतु इथे मात्र नक्कीच प्रयत्न लाजवाब, बाकअप देखील चांगला. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 11.
11 धाबा धावफलकावरती आणि दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकामध्ये विनायक पाटीलला आपण पाहतोय. महेंद्र आणि अरविंद चांगली फटकेबाजी करतायत. हो पुणेशा इथे मात्र नक्कीच यष्टीरक्षक बीट झाले. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच आपण पाहिले तर रेस लागली होती. जीवाशा आकांतीने या ठिकाणी मात्र या धाबा वाचवल्या जातात. प्रशंसा करावी लागेल दोन्ही क्षेत्ररक्षकांची. आणि तत्पर या ठिकाणी मात्र या धाबा वाचवल्यात तत्पर. 3 धाबा घेतल्या आणि नक्कीच एक धाव आपल्या संघासाठी जरूर वाचवली गेली. चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र मध्याच्या आतमध्ये आखली जाते. चांगला खेळ देखील केला जातोय. हो इम्प्रेसिव्ह कामगिरी. बनसांचा वाईटचा इशारा. धाबांना रोखणं गरजेचं आहे कारण की इथे मात्र आपण पाहिलं तर हवा देखील आपण पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने त्या अनुषंगाने ही पर्वणी असेल धावा रोखण्यासाठी. हो स्टेपॉट करून खेळलेत आणि इथे मात्र बॅटची नरेश जीवन ने घेतला नक्कीच अप्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाज अरविंदचा खेळ. अरविंद शून्यावरती बाद. चांगली कामगिरी करावी लागेल मधाच्या आतमध्ये. मंगेशला हो पुनश्च चेंडू हवेत आहे. इथे मात्र प्रयत्न लाजवाब होते. प्रयत्न चांगले केले होते. इथे मात्र पुनश्च धावाची संधी आणि इथे मात्र 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण. प्रयत्न चांगला होता आणि नक्कीच प्रयत्न या ठिकाणी मात्र असफल ठरतो. आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि विचार केला तर इथे मात्र चांगली रणधुमाळी झुंपली जाते. जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसातील शेवटच्या अंतिम मॅच मध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातो स्पेअर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमा पार दणदणीत चौकार. चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते परंतु फटके देखील चांगले मारले जात आहेत. हो हा फटका फसलाय. बॅट नक्कीच खेळपट्टीला ब्रश झाली होती आणि इथे मात्र पुनश्च जीवनदान मिळतोय. झेल सुटतात आता मात्र नक्कीच विचार केला तर जी स्ट्रॉंग बाजू म्हटली जाते मोहिनी संघाची क्षेत्ररक्षणाची ती मात्र थोडीशी ढासळताना पाहायला मिळते या काही षटकांमध्ये. साधा सोपा झेल होता. झेल ड्रॉप झाला आणि एक धाव धावफलकावरती लगेचच जोडली गेली. आणि 22 धावा धावफलकावरती हा अंतिम चेंडू या षटकातील. हो इथे मात्र बॅकफुटला जाऊन अगदी आपण पाहिला तर पुश केलाय. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली गेली आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. हो पुनश्च या ठिकाणी मात्र नजरअटी दुर्घटना घटी. क्या बात आहे क्या बात आहे. चुकांवर चुका पाहायला मिळतात मधाच्या आतमध्ये. आणि या तत्पर 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. यस डीजे.
सुंदर संगीत आमचे डीजे वाघा यांच्या माध्यमातून थोडासा स्पीडअप करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाणारं हे संगीत निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आणि दरम्यान हा मुजरा करणारा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. रोशन येतात आणि रोशनने पकडलाय. अप्रतिम झेल समाप्त होईल. फलंदाज महेंद्रचा खेळ. महेंद्र बॅक टू द पवेलियन. नक्कीच आपण पाहिलं तर चांगलं संगीत देखील या ठिकाणी मात्र वाजवलं जातं मदरशा आतमध्ये. आणि विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारीला झाला होता. आणि नक्कीच आपण पाहिलं तर शिवनेरी ते झाला होता. आणि शिवनेरीमधील आज आमचे समालोचक जुन्नरचे व्हॉइस ऑफ जुन्नर देखील जी ठोंबरे देखील आमच्या समवेत जोडलेत. आणि नक्कीच त्यांचं देखील आपण मनपूर्वक विशेष आभार करूयात, कारण की एवढ्या लांब पल्ल्याचा प्रवास करून ते देखील स्पर्धा कव्हर करत असतात. आणि त्या अनुषंगाने नक्कीच आम्हाला देखील त्यांची साथ लाभले. अनेक काही दिवसांपासून मुरबाड विभागामध्ये त्यांच्या माध्यमातून सातत्याने समालोचन करण्याची संधी आम्हाला देखील मिळते. त्यांचं पुनश्च मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. मॅच देखील अतिशय महत्त्वाची चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज युवराज पावशेच्या माध्यमातून आणखी एक विकेटची प्राप्ती. फलंदाज बाद. गोलंदाज तयार. नवीन बॅटर मधील आतमध्ये उदयला हो आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक बरदा वेगाने आले. आणि आता मात्र पुनश्च या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी करतोय मधील आतमध्ये युवराज पावशेला आपण पाहतोय. आणि विचार केला तर एका बाजूने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक देखील त्याला साथ देत आहेत. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले, धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2. त्यावरती 2 विकेट्स देखील संपादित केल्यात. अर्थातच एक धावाच्या स्वरूपाने विकेट्स प्राप्त केली आपण पाहतो मित्रांनो. नक्कीच वरपगावचे सुंदर क्रीडांगण आणि स्पर्धा देखील वरपगावची. इथे मात्र वाईटचा इशारा पंचांचा. युवराज पावशे आता मात्र नक्कीच थोडीशी खराब गोलंदाजी हाताळतोय. विचार केला सातत्याने चांगला खेळ प्रस्थापित करावा लागेल. अंडर 30 धावांपर्यंत रोखावं लागेल. चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे, कारण की जो संघ जिंकेल आजच्या शेवटच्या अंतिम लढतीमध्ये पाहायला मिळेल. हो आडवा बॅटने ऑन साइडला देखना फटका मारण्याचा प्रयत्न. हो क्या बात आहे क्या बात आहे. शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झाली होती, परंतु शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक लगेचच बॅकअप देत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी मात्र कार्तिकच्या माध्यमातून. अप्रतिम कामगिरी. आणि तत्परा हा अंतिम चेंडू या नक्कीच स्पेलमधील आपल्याला पाहायला मिळेल. या इनिंग मधील गोलंदाज युवराज पावशेच्या माध्यमातून धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4. त्यामध्ये एक अतिरिक्तची धाव होती. आणि हा अंतिम चेंडू असेल. 29 धावा धावफलकावरती जोडल्यात. आणि हा चेंडू नक्कीच निर्णायक असेल. हो स्वीच शीट केलाय. आणि क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट. आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. धावा झाल्यात 29. विजयासाठी 30 धाब्यांची आवश्यकता. आपण टॉस करूयात पुढच्या मॅचचा. एका बाजूला संघ असेल आपटी आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहणार आहोत अर्थातच आंबिवली संघ. दोन्ही संघाचे संघ नाही आपण टॉस साठी या.
चला टॉस साठी या आपण लगेचच. आंबिवली संघाचे संघनायक आणि आपटी संघाचे संघनायक आपण करूया टॉस. लगेच धावा आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि शेवटच्या षटकामध्ये 5. अर्थात 30 धावा झालेल्या आहेत. 31 धावा बनवायच्यात मोहिली संघ. या गोष्टीची नक्कीच आपण नोंद घ्यायची. 31 धावा बनवायच्यात. आपण करूया टॉस. पुढच्या मॅचचा आपटी त्यांच्या अगेन्स्ट मोहिली. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण या आणि आपण टॉस करूयात. अ, 31 धाब्यांची आवश्यकता. टॉस करूयात आपण. आपटी संघाचे संघनायक आपण देखील आलेत आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी मात्र आंबिवली संघाचे संघनायक देखील आहेत. आपण टॉस करून घ्या नयन. आणि सन्मान्य निलेशजी कडू साहेब जे उपसरपंच आहेत वरप गावशे यांचं देखील आगमन झालेलं. या आपलं देखील या ठिकाणी मात्र टॉस केलं जाईल आपल्या शुभ असते. या काही हरकत नाही आहे. त्यांच्या शुभ असते आपण टॉस करूयात. धावा बनवायच्या आहेत. 31 धावा. हो बागफुडला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न. बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची होते समाप्ती. चांगलं बॅटल सुरू आहे मधाच्या आतमध्ये. एका बाजूने आपण पाहतोय साई एकविरा मोहिली त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय साई श्रद्धा गुरवली. या दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगला खेळ प्रस्थापित केला जातोय आणि पुढील मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला असेल आंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल आपटी. हो बॅटशी नरेश आणि चेंडू फरार होतोय. थर्ड मॅन रिजन मध्ये सीमा पार. दणदणीत कणकणीत चौकार.
क्रिकेटच्या सामन्यात म्हणतो भेटल जेव्हा मी गुन्ह्यात मला अटक करा उठुन्यात म्हणतो भेटल जेव्हा मी गुन्ह्यात मला अटक करा उठुन्यात 9 नंबरचं सरकार माधव ठाकरे किंग मेकर 9 नंबरचं सरकार माधव ठाकरे किंग मेकर म्हणतो भेटल जेव्हा मी गुन्ह्यात मला अटक करा उठुन्यात. नक्कीच ठाणे ग्रामीण या व्हॉट्सअप ग्रुपवरती नेहमीच चर्चित असणारे माधवजी ठाकरे यांचा हा आवाज होता आणि त्यांनी स्वतः हे गायलेलं संगीत आहे. त्यांचं देखील आपण नक्कीच स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. क्या बात आहे, क्या बात आहे. क्रमांकता दाखवली आणि इथे मात्र नक्कीच या धावफलकामध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील तत्पर 22च्या स्वरूपाने एक धाव. चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र गोलंदाज या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मधाच्या आतमध्ये गोलंदाज उदयला आपण पाहतोय आणि नक्कीच या ठिकाणी मात्र चांगला खेळ देखील पाहायला मिळतो. हो इथे मात्र नक्कीच चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, झेल गॅदर झाला नाहीये आणि तत्पर या धावा पाहायला मिळतील. हो इथे मात्र 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करतोय रोशन. आक्रमकता दाखवली गेली आणि 2 धावांच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 7. इथे मात्र हा झेल घेणं गरजेचं होतं. जीवाच्या आकांताने प्रयत्न चांगला केला होता परंतु शेवटी अपयश पदरी पडलं आणि या धावा 2 धावफलकावरती ऍड झाल्या. 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील आणि उर्वरित नक्कीच चेंडू शिल्लक असलेल्या या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि चांगला खेळ देखील प्रस्थापित करावा लागेल मधाच्या आतमध्ये, कारण की एका बाजूने आपण पाहिलं तर संघाला विजय प्राप्त करायचा असेल, अंतिम मॅच मध्ये लढत द्यायची असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. हो क्या फटका, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या वाक्याच्या दूर, चेंडू फरार होतोय सीमारेषा पार आणि हा देखील येईल चौकार. चौकार आणि चौकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 धावा आहेत आणि हा अंतिम चेंडू असेल षटकातील आणि त्या अनुषंगाने बॉल देखील नवीन असेल यात मात्र शंका नाहीये. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय रोशन. हो क्या बात आहे, क्या बात आहे. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. स्पिंगाना मिस डॉट बॉल आणि या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 11 धावा आणि आता मात्र विजयासाठी धावा बनवायच्यात 12 चेंडू बनवायच्यात 20. 10.00च्या सरासरीनं इथून मात्र धावा बनवाव्या लागतील.
जव्यात मागच्या दिशेनं 11 धावा धावफलकावरती विजयासाठी 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या. आता मात्र 12 चेंडू 20ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल चांगला खेळ प्रस्थापित केला जातोय आणि नक्कीच सातत्याने विचार केला तर या ठिकाणी मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये फेकली जाते. अरविंद येतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्राईक एंडला बॅटर मयूर पाटील सज्ज आहे आणि या ठिकाणी मात्र चांगला खेळ करावा लागेल. हो, फुल टॉस चेंडू होता, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न झाला आहे. एक धाव तर घेतले आणि एकाच धाव्यावरती समाधान मानलं जाते कारण की स्ट्राईक रोशन अंबारे स्वतःकडे ठेवतो. आक्रमकता या ठिकाणी मात्र दाखवणं गरजेचं होतं. विजयासाठी 19 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 11 चेंडू 19 धाब्यांची आवश्यकता असताना स्ट्राईक एंडलाचं बॅटर आता मात्र रोशन अंबारेला आपण पाहतोय. चांगला खेळ एकंदरीत अशा दिवसामध्ये आंबिवली संघाने देखील केलाय. त्यांची मॅच देखील पुढच्या नक्कीच सामन्यासाठी ते देखील सज्ज आहेत. चेंडू हवेत आहे, झेलची संधी आणि या मॅचची गोल्डन विकेट संपादित केले गोलंदाज अरविंद रोशन अंबारे. बॅक टू द पवेलियन. चांगली कामगिरी. हो, इथे मात्र हा चेंडू खोलवर राहतोय. चांगल्या दर्जाची या ठिकाणी मात्र नक्कीच गोलंदाजी सुरू आहे कारण की आता मात्र फलंदाज रोशन अंबारे बाद झाला आणि लगेचच कमबॅक केला जातो या साई श्रद्धा गुरवली या संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक युवराज पावशेकडे आहे. पहिला चेंडू आलाय डॉट. चार चेंडू झालेले आहेत कारण की 2 चेंडू शिल्लक आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो, आडव्या बॅटने पुनश्च ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटची संधी. हो, इथे मात्र खराब प्रदर्शन. जिथे मात्र 1 धाव होती तिथे या 2 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. क्या बात आहे, कमालीची कामगिरी पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती आणि आता मात्र हा अंतिम चेंडू षटकातील फेकला जाईल. आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे मधाच्या आतमध्ये कारण की विचार केला तर या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी देखील सुरू आहे. अंतिम चेंडू या षटकातील युवराज पावशे ऑन दी स्ट्राईक. हो, पुनश्च या ठिकाणी मात्र अरविंद हा माणूस करतोय. हा माणूस जो असेल तो मंकड विकेट घेण्याचा असावा कारण की बराच वेळा
बाकी ज्या ठिकाणी मात्र युक्ती दाखवली जाते, शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि तशा पद्धतीची कामगिरी सुरू होती. हा अंतिम चेंडू निर्णायक चेंडू असेल दोन्ही संघांसाठी, कारण की धावफलकावरती झाल्या त्या म्हणजे 14. हो, फटका जवाब आहे, इम्प्रेसिव्ह स्ट्रोक, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. नशिबाची साथ साई श्रद्धा गुरवली या संघाला. फलंदाज युवराज पावशे बॅक टू द पवेलियन. क्षेत्ररक्षण लावून घ्या. धावसंख्या धावफलकावरती 14 आणि आता मात्र धावा बनवायच्या आहेत. उर्वरित 6 चेंडूमध्ये 17 धावेंची आवश्यकता. 17 धावेंचा खतरा कुठल्या संघासाठी असेल नक्की ज्याची दखल देखील घेतली जाईल, कारण की आपण पाहिलं तर सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. आणि नवीन बॅटर मध्ये आतमध्ये विनायक पाटील, विनायक आणि मयूरला आता मात्र संघाचा डाव सांभाळावा लागेल, कारण की 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या 17. मागचा चेंडू अतिशय सुरेख फटका मारला होता युवराज पावशेने, परंतु तिथे मात्र फटका फसला आणि फलंदाज बाद झाला. आणि आता मात्र वर्चस्व निर्माण या सामन्यामध्ये आता मात्र केले अर्थातच गुरवली या संघानं. अंतिम चेंडू असेल नक्कीच, आपण अंतिम षटक आणि अंतिम षटकात येईल नक्कीच. 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 17. कविदास गोलंदाजी ट्रॅकवरती चला, जास्त बेल घेऊ नका, प्लीज सहकार्य करा, कारण की अजूनही 2 सामने खेळवायचे बाकी आहेत. आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे, आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे. 6 चेंडू विजयासाठी 17 धावेंची आवश्यकता. हो, इथे मात्र पाहावं लागेल, याचा फलंदाज होतोय बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट, आणखी एक फलंदाज तंबूच्या आशाला. मयूर पाटील 5 धावांवरती बाद. चांगली कामगिरी मधाच्या आतमध्ये. या ठिकाणी मात्र विकेटसाठीच्या उंबरठ्यावरती कविदास हा गोलंदाज.
हो, दिशा भरकटताना वाईटचा इशारा. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये जीवन गोंदलेला आपण पाहतोय. साई एकविरा मोहिली संघाचे सर्वे सर्व आहेत आणि या ठिकाणी मात्र आता त्यांना आपल्या संघाशी बाजू मारावे लागेल. एक हाती किल्ला लढवावा लागेल कारण की धावा आता मात्र बनवायच्या आहेत. 4 चेंडूमध्ये 16 धावा. 4-16चं समीकरण मधाच्या आतमध्ये आहे आणि एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी मात्र थोडीशी खराब स्थिती मोहिनी संघाची मी तर म्हणेन कारण की ज्या पद्धतीने धावा धावफलकावरती जोडल्या फक्त आणि फक्त 14 धावा आणि उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धावेंची आवश्यकता आहे. बिग हिट करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील, जीवनला देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल. हो, मिस्टामिक स्ट्रोक परंतु त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आणि मिळेल एकच धाव. 3 चेंडू आल्यानंतर मात्र 15 धावेंची आवश्यकता. 3 चेंडू 15 धावेंची आवश्यकता असेल. तीन चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. विनायक पाटील स्ट्राईक एंडवरती आहे. थोडीशी संत सुरुवात मी तर म्हणेन या ठिकाणी मात्र झाली साई एकविरा मोहिली या संघाची आणि आता मात्र चांगला खेळ प्रस्थापित करावा लागेल. हो, दिशा भरकटताना आणि पंचांचा वाईटचा इशारा. नक्कीच मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 8 धावेंची आवश्यकता असताना 9 चेंडू हाताला षटकार मारला साई एकविरा मोहिली संघाच्या फलंदाजाने आणि सामना जिंकला होता. आणि आता मात्र या ठिकाणी ही अंतिम काही चेंडूंवरती अशाच पद्धतीची चुकी साई एकविरा अर्थातच मोहिली संघाच्या अगेन्स्ट करतोय गुरवली संघ. गोलंदाज तयार. हो, फटका लाजवाब आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत, त्यांच्या आवाक्याच्या दूर चेंडू फरार होत आहे सीमा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. दोन्ही संघांसाठी गोलंदाज तयार. वाईटचा इशारा. ओहो, सामन्यामध्ये ट्विस्ट. आता मात्र धाबा बनवायच्या 2 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. वामनजी अंबारे देखील येत आहेत कारण की सामना या ठिकाणी मात्र थोडासा नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये नाही आहे आणि त्यांचा आपण नक्कीच या मॅच नंतर सन्मान देखील करणार आहोत. नक्कीच आपण देखील व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. 2 चेंडू आणि धाबा बनवायच्या आहेत 9. पुनश्चा वाईट चेंडू हाताळलाय. हो, इथे मात्र खराब कामगिरी पाहायला मिळते आणि नक्कीच पाहावं लागेल मधाच्या आतमध्ये काय घडलंय काय बिघडलंय. जीवन गोंदलेने सॅक्रिफाईस केले विकेट आणि विचार केला तर या वाईट+1 अशा 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. आता मात्र विजयासाठी 2 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता. नक्कीच आपण पाहिले तर सकाळच्या सत्रामध्ये 1 चेंडू 8 धावेंची आवश्यकता होती. 9 चेंडू टाकला, षटकार आला आणि नंतर एका चेंडूमध्ये 1 धाव गोरवली संघाने केली होती. आणि तसंच आता मात्र चित्रमधाच्या आतमध्ये गोरवली संघ स्वतः करतोय. 2 चेंडू धावा बनवायच्या 7.
विजयासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. स्ट्राईक हँडला बॅटर विनायक पाटीलला आपण पाहतोय. कविदास थोडासा नक्कीच भयभीत होऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. थोडासा दबाव त्याच्यावरती स्पष्ट पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हो भीमर भीमर चेंडू हाताळलाय आणि या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय काय बिघडलंय. हो पुनश्या विकेट सॅक्रिफाईस केले. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. चला दोन्ही पंचांनी सल्लामसलत करून हा निर्णय द्यायचा आहे. दोन्ही पंच नक्कीच एकमेकांसमोर बोलतील आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत देतील यात मात्र शंका नाही आहे. रेस्ट ऑफ हाईटसाठी या ठिकाणी मात्र नक्कीच ऑफिशियल टीमच्या माध्यमातून पाहिलं देखील जात आहे. कारण की कुठलाही संघावरती अन्याय होणार नाही आहे याची पूर्ण खबरदारी या स्पर्धेच्या माध्यमातून घेतली जाते. आणि यस या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांनी बीमर घोषित केलाय. आपण नक्कीच रिप्लाय देखील आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता स्क्रीन वरती. आणि या ठिकाणी मात्र नक्कीच रिप्लाय देखील पाहायला मिळेल. चला 12वा खेळाडू देखील आपला या ठिकाणी आहे. चला उदय एका पंचांनी बिमर घोषित एका पंचांनी विकेट दिला होता. त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र टेक्निकल टीमची मदत घेतली गेली आणि आपण ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील पाहू शकता. हा नो होता चेंडू. कारण की ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू देखील शकता. आणि नक्कीच एका पंचांनी नो आणि एका पंचांनी आऊट दिलं होतं. त्या अनुषंगाने नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. टेक्निकल टीमने परखलं देखील आणि हा भीमर चेंडू आहे आणि त्या अनुषंगाने No+1 आणि फलंदाज देखील बाद असेल. नवीन बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा आणि धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 26 आणि आता मात्र 2 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात 5. 2 मध्ये धावा 5 बनवायच्यात. चला नवीन बॅटर जा मैदानाच्या आतमध्ये.
चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि नक्कीच टेक्निकल टीमने देखील परखलं. आमचे निलेशजी कडू देखील आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्रीनशॉट देखील त्यांनी घेतला गेला आणि नक्कीच जर आक्षेप असेल तर नक्कीच आपण पाहू शकता. आणि आमच्या ॲक्शन रिप्लायमध्ये टेक्निकल टीमने देखील तो नक्कीच बीमार आहे असं नक्कीच आपण पाहिलं तर चेक केला आणि टाकलं देखील. आपण नक्कीच नंतर देखील हे चेक करू शकता. गुरवली संघ काही हरकत नाही आहे, या चुका होत असतात कारण की ऑफिशियल पंच आता मात्र नक्कीच एक मॅचसाठी जेवण करत होते. त्या अनुषंगाने जे आमचे नक्कीच आयोजक पंच आहेत त्यांनी जो निर्णय घेतला तो नक्कीच या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांनी परखला आणि बीमर घोषित केला. फ्रीटचा चेंडू विजयासाठी 2 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. स्ट्राईक एंडलाचा बॅटर विनायक पाटील. स्विच हिट गेला आणि इथे मात्र पाहावं लागेल. हो, फ्री हिटचा चेंडू होता आणि इथे मात्र फलंदाज धावबादच्या स्वरूपाने होतोय बाद. चला आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे. आता मात्र एक गोल्डन षटकार मारावा लागेल. 1 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळला तर सामन्याचं चित्र वेगळं असेल कारण की मागच्या मॅचमध्ये 1 चेंडूमध्ये 8 धाबा हव्या असताना देखील 9 चेंडू हाताळला होता, षटकार देखील मारला होता. आणि आता मात्र 1 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय कबीरदास. चेसिंग कंपल्सरी असेल, स्पर्धेचा नियम आहे आणि त्या अनुषंगाने 1 चेंडू 5 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. आतापर्यंत 9 चेंडू फेकले गेलेत मधाच्या आतमध्ये गोलंदाज कबीरदासने आणि हा अखेरचा चेंडू असेल. खराब चेंडू आला तर इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. नक्कीच कशा पद्धतीची गोलंदाजी करेल कबीरदास याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 1 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. फटकाला जवाब, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, विकेटची प्राप्ती आणि सामना जिंकलाय साई श्रद्धा गुरवली या संघानं. गुरवली संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक मोहिली संघ. नक्कीच अंतिम षटकामध्ये 3 विकेट्स घेतले. कबीरदास ठरला या मॅचचा हिरो. कबीरदास या कारण की धावा देखील डिफेंड केल्या आणि निलेशजी कडू जे उपसरपंच आहेत